हा येस मॅडम, सो सॉरी. ऍक्च्युली मी लेवल 1 केल्यानंतर थांबणार होते, कारण लेवल 1 फ्री होती. तर मी असा विचार केलेला की हा लेवल 1 आपण बघूया काय आहे रेकी वगैरे. पण तुम्ही इतकं छान शिकवलं ना की त्यातला इंटरेस्ट माझा एवढा वाढलाय की आता मला ग्रँड मास्टर व्हायचंय. अच्छा, तुम्ही मेसेज केला, राईट? हा. हा. येस येस, नक्की नक्की. चलो, थँक्यू सो मच. निलिमा साहू. निलिमा मॅडम जास्त बोलत नाही, त्यामुळे आपण लगेच, मला आता ते दिसला त्यांचा हँड रेज होता. हा. नमस्ते मॅडम. नमस्ते. माझं बरेच वेळा असं झालंय की मी ऑफिसमध्ये असताना जॉईन केले होते हा आणि मध्ये एक दोन वेळा माझं एक्झाम वगैरे असल्यामुळे बरेच मी अटेंड करू नाही शकले. हा. परंतु जे काही तुमच्याकडून शिकले त्याचं मी इम्प्लिमेंट करते आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मला यायला लागलेले आहेत. थँक्यू. माझ्या मिस्टरांच्या नाकामध्ये थोडं मांस वाढलं होतं आणि त्यांना श्वास घ्यायलाच येत नव्हतं बरेच दिवस. तर मी त्यांना हिलिंग दिलं. तर त्यांचं आता जवळजवळ पूर्ण म्हणजे 90% पूर्ण बरं झालेलं आहे ते. आणि विदाऊट औषधांनी आणि अजिबात नाकात ड्रॉप्स वगैरे त्यांना काही घालायला लागत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी मी रेकीचं ट्राय करते, मला त्याचे चांगले रिझल्ट येतात. धन्यवाद मॅडम. खूप ग्रॅटिट्यूड तुमच्याकडे. हा, स्वरूपा मॅडम. नमस्ते. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे जे काही शिकवलं ते आमच्यापर्यंत खूप चांगल्या रीतीने पोहोचलेलं आहे. आणि तुमचा जो उदात्तपणा आहे, म्हणजे रेकी नुसतं रेकी नाही तर त्याबरोबर क्रिस्टल रेकी इतरही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि आमच्या ज्ञानात खूप भर झाला. माझं यापूर्वी पण रेकी 1-2 झालेलं होतं, पण मी हे परत सगळं केलं आणि ह्याच्यामधनं आम्हाला खूपच म्हणजे खूपच ज्ञान मिळालं आणि त्याचा आम्ही डेलीमध्ये वापर पण केला आणि त्याचे खूप चांगले चांगले रिझल्ट्स यायला लागलेत. आणि म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला जाग येणं वगैरे हे सुरू झालेलं आहे. आणि तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला खूप खूप ग्रॅटिट्यूड. थँक्यू, थँक्यू सो मच. येस. हा, संध्या मॅडम. मोटिवेशनल स्पीकर. हो मोटिवेशनल स्पीकर. हो, खरोखरी नाही म्हणजे तुम्ही तर ग्रेट आहात. तर पहिल्यांदा तर तुम्हाला आत्मवंदन करते मी. आणि खरोखरी मला खूप चांगला अनुभव, दोन मी अनुभव सांगते. माझी सून म्हणजे मी 555चं पण एक केलेलं आहे. ओके. ते 555 मी लिहिलं. ऍक्च्युली माझी सून जवळजवळ 15 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होती. मी तिथे जाऊन तिला रेकी दिली. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट 555, तर तिला 2 हॉस्पिटलमध्ये म्हणजे शिफ्ट केलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, तेव्हा जरा आम्ही थोडेसे घाबरलेलो होतो. पण ती 555चं मी केलं आणि हॉस्पिटल जाऊन तिला रेकी दिली. आणि खरोखरी तुम्हाला मी सांगते की इट्स अ ग्रेट. मला तर खूप छान अनुभव आलेला आहे. आणि थँक्स टू यू. आणि तुमच्या यू आर द मोटिवेटर यार. थँक्यू, तुम्ही थँक्यू. इतकं आम्हाला इतकं सुंदर सांगतात आणि यू आर प्रेझेंटेबल इव्हन यू. त्यामुळे खरोखरी म्हणजे अत्यंत सुंदर. आणि तुम्ही तुमच्याकडे न ठेवता सगळं मोकळ्या मनाने आम्हाला देऊन टाकताय. थँक्यू, थँक्यू सो सो मच. थँक्यू सो मच. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, कुमुदिनी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आतापर्यंत आम्हाला खरंच खूप नॉलेज दिलेलं आहे. म्हणजे रेकी काय आहे किंवा त्याच्यामध्ये आणखी किती गोष्टी येतात हे आम्हाला तर माहिती नव्हतं. पण तुमच्या परीने तुम्ही इतका प्रयत्न करताना की जेवढं देता येईल तेवढं देता तुम्ही. त्याच्यासाठी खरोखर गॉड ब्लेस यू. आणि तुम्ही जसं लास्ट टाइम मी म्हणालेली की तुम्ही अँजल आहात आमच्यासाठी, तर तसे आहातच. एक देवाने पाठवलेलं देवदूताप्रमाणे आहात. तर थँक्यू व्हेरी मच. मनापासून खूप धन्यवाद. बरं, हे रेकी लेवल, मास्टर लेवल शिकल्यानंतर खरोखरच याचा प्रॅक्टिकल वापर करून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही पर्सनल अनुभव घेतलेत का? हो, अनुभव तर आलेले आहेत. लाईक मी अजूनपर्यंत दुसऱ्याने हील करायला गेलेली नाही, बिकॉज माझी दुसरी पण कामं चालली असल्या कारणाने मी स्वतःलाच तेवढी चार्ज करू शकलेली नाहीये. पण मी माझ्या स्वतःसाठी म्हटलं ना तर मला स्पिरिच्युअल लेवलवर खूप चांगले चांगले अनुभव येतात. ओके. तर ते म्हणजे आता मी जेव्हा पूर्णपणे स्वतःला नीट चार्ज करेन आणि healing करेन तेव्हा मी नक्कीच माझा अनुभव शेअर करेन. पण तुमच्या सानिध्यात आल्यापासून मला बऱ्याच गोष्टी आहेत ना, म्हणजे कळायला लागलेल्या आहेत किंवा त्या समोर येतात तेव्हा समजतं की हा, युनिव्हर्स आपल्याशी काय संबंध साधू इच्छित आहे किंवा काय सांगू इच्छित आहे हे तुम्ही आम्हाला जास्त क्लिअर केलं. त्यामुळे खूप थँक्स. थँक्यू थँक्यू. सो मच. ओके, चला आता आपण जास्त नको घेऊया. आता माझ्यासमोर ज्या कधी बोलत नाही त्यांना आपण जरा बोलतं करूया. बिंबा मॅडम बऱ्यापैकी बोलतात. संध्या गोसावी मॅडम. संध्या मॅडम, तुम्ही मला पेमेंट केलात,
पण मी संध्या गोसावी म्हणजे कोण, मला संध्या जोशी जास्त माहिती आहेत कारण त्या जास्त बोलत असतात. सो संध्या गोसावी म्हणजे कोण, मी थोडीशी हे झाली, स्टक झाली. कुठे आहेत बरं? हा चला अनम्यूट करा. त्यानिमित्ताने तुमचा चेहरा बघण्याचं हे मिळालं मला, भाग्य मिळालं. हो. नाही, कसं आहे माहितीये का, मी पण याच्या अगोदर रेकी 1 आणि 2 लेवल केलेली होती. ओके. ती मी लग्नाच्या अगोदर केलेली होती आणि त्याला जवळजवळ 15 वर्ष होऊन गेली होती. हा. आणि मी त्यावेळेला मुंबईतच होते, बोरिवलीला केलेली होती. अच्छा. आणि तर त्याच्यामध्ये मला थोडा अनुभव छान आला होता, पण नंतर लगेच लग्न झाल्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले. मग मुंबई पुणे करण्यामध्ये माझा पूर्ण वेळ निघून गेला. ओके. आणि मग मला स्वतःला साधना करता झाले ना, थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम हे ते चालू झाल्यामुळे मी माझ्या स्वतःवर मी ते करत बसले. आणि दुसरी गोष्ट स्पिरिच्युअली म्हणजे म्हणतात ना, मॅडम जसं मगाशी म्हणाल्या, स्पिरिच्युअली मी ते करत होते. तर त्याचाही अनुभव मला खूप आला. आणि हा. मग मी फेसबुक जेव्हा हे करत होते तेव्हा तुम्ही दिसला. मग तुम्ही दिसल्यानंतर मला रेकी लेवल म्हणून तुम्ही फ्री म्हटला. मग मी म्हटलं बघू तरी, आपल्याला काय ते अगोदरचं जे आहे ते आपण थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊ तरी. म्हणून मग ते रेकी लेवल 1 केलं मी. आणि मला खूप छान वाटलं. मग मी लगेचच तुम्हाला अप्रोच झाली की आपण मास्टर करूनच टाकू आता आपण याच्यामध्ये. आणि मला तुम्ही जे व्हिडिओ सेंड करता ते मला खूप आवडतात. आणि मी त्याच्यामध्ये मला वेळ फार कमी मिळतो, मी डिपार्टमेंट मध्ये आहे, पोलीस डिपार्टमेंट मध्ये. अरे वा, त्याच्यामुळे पोलीस मला डिपार्टमेंट, अरे बापरे, म्हणजे पूर्ण प्रेशर. त्यामुळे मला वेळ फार कमी मिळतो, कारण की घरात आणि ऑफिस बघून मला हार्डली मला 2 तास मिळतात घरी. त्याच्यामध्ये मला कव्हर होत नाही माझं, पण मी ते करणार आहे नाही, पण असं. जेव्हा वेळ मिळेल ना एक एक सेशन, तेव्हा तुम्ही कधीही अटेंड करत जा. हो तेच. तुमचं आणि कधी मग मी ऑफ ते असलं तरी चालेल, फक्त ऐका. हो तेच करणार आहे मला मी आता. तुम्हाला या तुमच्या पोलीस क्षेत्रामध्ये त्याचा वापर करता येतोय का? कारण तुमचं क्षेत्र हो असं नक्कीच. पुढे 12 तास नाही तर 24 तास डोक्यावर हो ते तलवार असते तुमच्या, कधी अगदी अगदी. जाता आलं पाहिजे, बरोबर ना? मग हो अशा हो ठिकाणी हो. तुम्हाला त्याचा उपयोग होतोय का? होतोय ना, नक्कीच होतोय. कारण की आमचे बॉस जे आहेत ते सगळे म्हणजे IPS ऑफिसर, म्हणजे शेवटी ते थोडे ते त्यांचा लेवल वेगळाच असतो. हो, आणि राईट. त्यांना फेस करणं हे ते वगैरे थोडस आम्हाला हे होतं. मग त्याच्यामध्ये मी हे वापरून मी ते खूप इझिली करू शकते. हे मला माहिती होतं, परंतु मी ते तिथपर्यंत पोहोचले नव्हते. ते आता मी पोहोचू शकते तुमच्यामुळे फक्त. हो. मला आता थँक्यू. एवढ्या दिवसात कोण बोललं नाही ते, असं कोण आहे का? आणि एकदा ना मला ज्यांनी एंजल साठी ऍडमिशन घेतलं ना, त्यांनी मला एकदा मेसेज करा. म्हटलं मी हो काय मी करू? घेतलेलं आहे. हा, मला मी मी ना घेतलंय. नोट डाऊन नाही केलंय. सो नोट हम्म, डाऊन करण्यासाठी मला फक्त एक पर्सनल मेसेज करा की मॅडम मी. ओके ओके, नक्की ठीक आहे. नक्की. नाही काय ओके काय शिकवलं त्यांचा जरी माझं मलाच आवाज येतो कळालं नाही त्यांनी जरा शेवटी, म्यूट पण करा सगळे ना. म्हणले चांगलं शिकवलं. कोणाकडे तरी आवाज आहे. हा, ओके. क्लिअर. सो आता आपला सेशन इथे संपूया. थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिला आणि खूप छान बोललात, त्याबद्दल थँक्यू 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 सो मच. चलो. आणि उद्या आपला सेशन होणार आहे हा.